मंडळी, सध्या नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। या सगळ्याच नवीन मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते। यामधीलच एक प्रमुख मालिका म्हणजे शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं। या मालिकेत शिवानीने मीरा तर आकाशने सत्या हे पात्र साकारलं आहे। या दोन्ही पात्रांना सध्या प्रेक्षक चांगली पसंती देताना दिसतात। या दोघांसोबतच या मालिकेमध्ये पॅडी कांबळे आणि सुप्रिया पठारे यांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारली आहे। तर 18 मार्च रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील एका मुख्य कलाकाराने निरोप घेतला आहे, तर तो कलाकार आहे पॅडी कांबळे। पॅडी कांबळे यांनी शिवानी बावकर म्हणजेच मीराच्या वडिलांची शुभाशी भूमिका साकारली आहे। अगदी प्रेमळ समंजस असे वडील पॅडीने या मालिकेत रंगवले आहे। पण नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमध्ये सुभाष यांचं रेल्वेखाली ॲक्सिडेंट दाखवण्यात आला आहे आणि हा ॲक्सिडेंटसुद्धा सत्याचे वडील जे ट्रेन चालवतात त्या ट्रेनच्या खाली हा ॲक्सिडेंट झाला आहे। तर पॅडी कांबळे यांनी बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं। त्यांच्या या भूमिकेला सध्या प्रेक्षक चांगली प्रतिक्रिया देत होते। अशातच आता त्यांनी या मालिकेचा निरोप घेतला आहे। त्यांची अल्पावधीतच एक्झिट होत असल्याने प्रेक्षक थोडेसे नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान या मालिकेत सत्या आणि मीराच्या हलक्या फुलक्या भांडणाला सध्या प्रेक्षक चांगलीच पसंती देताना दिसत आहेत। तर या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर TRPच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका चांगल्या पद्धतीने स्कोर करताना दिसते। संध्याकाळी 7च्या ठोक्याला सगळ्यात जास्त TRP घेणारा हा महाराष्ट्रातील नंबर 1 कार्यक्रम सुद्धा ठरला आहे। तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा। यासोबतच पॅडी कांबळे रंगवत असलेले सुभाष या पात्राविषयी तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।